मला असं वाटतं आता जर तो जिवंत असायला तर त्याच्या विरोधात आमदारकीला फॉर्म भरायला कोणाची मायवेली? कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला? एकीकडचं भिताड 269 किलोमीटर लांबीच होतं, उंची 11.5 फूट, रुंदी 4.5 फूट, सगळं भरीव होतं. पंढरीनाथ बाबा 2 फुटाचा कोपरा काढ तर किती बायकाला नेकलेस होती? दबन का कोणाचं बटन मला सांगा ना तुम्ही. पण एक बाजू खाली गेली, आचरणाची बाजू संपली. वारकरी संप्रदाय अभ्यास कमी असला तरी चालेल, पण या संप्रदायात ज्याचं आचरण गोड आहे त्याला डोक्यावर घेऊन नाचतेत. आणि आचरण कळाल्यावर इतका आपटीत येत, इतका आपटीत येत, मला वाटते भारतातल्या कोण्यात दवाखान्यात त्याचं ऑपरेशन होत नाही. ती आपटून घ्यायची वेळ नाही येऊ दिली पाहिजे विद्वानांनी. मागचे बोलू नका. जिथं जागा असेल तिथं बसा. मला आणता आली असती ना 2-3 एकर जमीन बी आणली असती. बसा आपोआपल्या हिशोबाने. विठाला 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 विठाला. त्या राजाला मारलं. भगवान प्रभू रामचंद्र विजयाची गुढी घेऊन परत आले. दुःख वाटलं. 14 वर्षे 29वा दिवस उजाडलेला होता. अयोध्या सोडून 14 वर्षे 29व्या दिवशी अयोध्या बघितली. राज दरबार बघितला. त्या सिंहासनावर पादुका ठेवलेल्या होत्या. त्या पादुकावर छत्र धरलेला शत्रुघ्न होता. भगवंताने विचार केला. पण वशिष्ठांनी सांगितलं राज्याभिषेक पुन्हा करायचा आहे. त्यावेळेला सगळा दरबार बदलून टाकू. पूर्ण वेगात सांगतो. पूर्ण दरबार बदलला आणि विश्वाच्या मालकानं विश्वाच्या मालकिनीला एके दिवशी दरबार दाखवला. हौसाने एखादी गोष्ट बायकोला दाखवत जावा, पण तिचं मेमरी कार्ड चांगला असावा. विवेकाचं टोक तिचं चांगलं असलं पाहिजे. त्या बायकोला दाखवलं पाहिजे. जिथं रान चिबडत आहे तिथं म्हणली ती कापूस लावा. येळपट येतील. इथं साळी पेरीत असते ग चतुरा. लवणातलं रान आहे तिथं साळ पेरावा. तिथं कसं जमल कापूस लावायला? जळून जाईल ना सगळं. आईसाहेब विवेकाचं टोक आहे. आणि रात्री मध्यरात्रीच्या वेळेला निशापती ढळलेला होता. जेने स्थान स्थांडिले ओ निशापती, तय किरणा ससर्गे धावती, गवाक्ष द्वारे पाहती निशापती किरण. काय गोडलिले महाराजांनी. चंद्र ढळलेला आहे. त्याच्या प्रकाशाचे किरण गवाक्ष द्वारातून, आपण त्याला सौनं म्हणायचो जुन्या काळात. आता खिडक्या म्हणावं लागतील. त्याच्यातनं किरण आले आणि त्या प्रसन्न किरणाच्या अवस्थेमध्ये विटेवरच्या मालकानं, 7व्या अवतारातल्या मालकांनी सीताई साहेबांना सांगितलं, सीते आपण महाल बघून घेऊ. आणि दोघंच त्या महालात पोचलेली आहेत. ज्या वेळेला सीताई साहेब आणि प्रभू रामचंद्र महालात प्रवेश केला, दरबारात मोठा दरबार आहे, चुकून बोललो महाल. आईसाहेब राणीवशात होत्या. महिला माझघरात आणि राणीवशात जास्त असतात. राणीवसा आणि माझघर कशाला म्हणते? मराठीत MA केले की एखाद्यानं? मराठीत MA करून जर पंढरीनाथ बाबा, जगदाळे आबा, ज्याला जर माझ घर सांगता येत नसेल तर याला MA पदी दिली का? त्याला नदीला हाणायला पाहिजे. विठाला 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 विठाला. काय झालं माहितीये का? तुमचाही दोष नाही.
आमचा बी दोष आहे, आम्ही वरूनच चाललो हेलिकॉप्टरनं. तेव्हा रमून सरणारा बैल पोट भरून खातो आणि शेंडे हाणायचा नाद असतो शेपुड्याला. आमचे बी नुसते शेंडेच हाणायले तिकडे तिकडे, ओरिजिनल सोडूनच द्यायले. विठाला 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 म्हणून ज्ञानोबराय तुकोबराय ओरिजिनल पुरस्कार विदेशातल्या माणसाला जातोय. एक प्लोटो नावाचा व्यक्ती, मला बरोबर त्याचं नाव आठवत नाही, त्याला गेलता. त्याला शोकांतिक आहे, महाराष्ट्रात जन्मलेल्या विद्वानांना तो पुरस्कार भेटत नाही आणि विदेशातल्या ज्याला मराठी कळत नाही त्याला जातोय. ही शोकांतिक आहे, लाज वाटायला पाहिजे आमच्या लोकायला. विठाला विठाला दरबार बघण्यासाठी नेलं, बघितलं. मंत्री महामंत्री सुमंत्री प्यादा गुमास्ता स्तुती पाठक सगळे जागा दाखवल्या. परत आले, सीताई साहेबांना विचारलं, सीते जी, वाक्य किती गोड बोलले. सीते जी, इतकं वजनात बोललं पाहिजे माणसानं बायकोला, पण इतकं बायकोला वजनात बोलण्यासाठी बुटा हरपायला नाही पाहिजे. बुटा हरपिल्या जर वजनात बोलली तर ती राहिलेल्या बुटानं थुत्तर फोडीन. हे मात्र ध्यानात ठेवत जा. हे बा आचारसंहिता असते, कुणाची नियम आहेत ना, नियमित. मला असं वाटतंय घोडं जर टाच आणल्याबरोबर जर रस्त्यानं गोड चलत असेल तर माणसं दिसल्यावर बसणाऱ्या टाचा कोण आणायच्या. घोडी मस्त चालली बरं काशी, तिसऱ्या चालीवर चालली, पहिली दुसरी तिसरी चाल. तिसरी चाल म्हणजे टोकाची असते, 45ची स्पीड मोटरसायकलची. तिसऱ्या चालीनं घोडी चालली आणि माणसं दिसल्या उगाच तिला टाच आणायला. घोडी लई शहाणी होती, ती म्हणली जसं चालायचं तसं चालायले तरी मला टाचाच आणायलाय. घोडी लोंबकळलेल्या बोरी खालून गेली. बसणाऱ्याचं चटफुत्तर वरबडून गेलं, बसणाऱ्याचं चटफुत्तर वरबडून गेलं. आचारसंहिता सांभाळायची, सगळ्या गोष्टी राहत असतात. पत्नीनं पत्नीची जागा सोडायची नाही आणि पतीनं पतीची जागा सोडायची नाही. संसारातले नियम आहेत. आपण सासऱ्याच्या पुढून जाताना सुनेनं पदर पडू द्यायचा नाही आणि सून स्वयंपाक करताना सासऱ्यानं चुलीला पाय लावून शेकायचं नाही. असा सासरा असन तर पेटलेली धिलपी त्याच्या तोंडात हातुड्यान ठोकायची, इकून निघली पाहिजे. हरामखोरा, तुला सगळं बैठकीत भेटते, कशाला पाय लावून शेकायला. आचारसंहिता नियम आहेत, प्रत्येक गोष्टीचे नियम आहेत. नियम आणि यम, वाक्य नीट ऐका. नियम आणि यम दोघं मित्रच आहेत. नियम आणि यम एकाच माईचे लेकर आहेत. नियम आणि यम हृदयस्थ मित्र आहेत. पण नियम मोडला यम घेऊन जातो. मग कशातला बी असू द्या, कशातलाही असू द्या, नियम कशातला नियम मोडला यम चपका हाणतोच. सीते काय वजनदार शब्द आहे. जी मालक तिकून जी शब्द सापडला. मला वाटतं 2 लाख रुपये तोळा जरी कधी घेतला तर जी शब्द सापडायचा नाही. गावरान तुपात चपात्या बुडून खाला तुम्ही सासऱ्याच्या संपत्तीत आणि सासऱ्यानं आवाज द्यायला सुनबाई काय झोपीत भिताड पडन तुमच्या अंगावर. झोपीत हो, काला झाल्या मरण एखादी. त्या सासऱ्याची प्रॉपर्टी खाताना आनंद वाटतील, त्याला जी म्हणता येत नाही. इतक्या जोरात बोंबलतात की ते बहिरे व्हावा. काय करायचं कीर्तन, तुम्ही 100-200 कीर्तनकार शिजून खाल्ले तरी पुण्य नाही. आळंदीतल्या मालकांनी सांगितलंय ज्याला इथं नीट वागता येते का ते वर येण्याच्या लायकीचे. याची परत रपूसची काही
आहिकची धड नाही. इथं संसारात नीट वागता येत नाही, रक्ताच्या नात्यातल्या लोकांना नीट बोलत नाहीत. वरी नेण्याच्या काय लायकीच आहे? तुम्ही तर पेटून देता ना स्वर्ग. हे सनकड्यान टाक पेट्रोल दिक काळी लावून जाळून टाकतात तिथं. नाही माझ्या माय, ज्येष्ठ लोकांचा आदर करणं हे सर्वात मोठं भारतीय संस्कृतीतल्या स्त्रीचं काम आहे.